बघा, एक मोठी बातमी आली. शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अखेर संपलेला आहे. कारण शिंदेंसाठी आता थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाणार आहे. शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अखेर संपलेला आहे. आता एकनाथ शिंदेसाठी थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाईल. म्हणजे शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. कालपासून एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र आता बातमी येते समोर की शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपलेला आहे. शिंदे मंत्रिमंडळात असतील, उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ देखील घेतील आणि राजभवनावर त्यांचं पत्र देखील जाणार आहे. एकनाथ शिंदेबद्दलचा जो सस्पेन्स होता तो कायम होता. मात्र आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं समोर येत आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहे. सूरज, अखेर तो क्षण आला. शिंदे मंत्रिमंडळात असतील, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. अधिक काय माहिती? कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या बाबत सस्पेन्स होता तो कायम होता की मुख्यमंत्री काळजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये राहणार की नाही राहणार. मात्र आता अनेक आमदारांनी त्यांची मनधरणी केली. काल वर्षा बंगल्यावरती अनेक आमदार होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे आणि आज तसं पत्र राजभवनला जाणार आहे. आज मुख्यमंत्री काळजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि ते आता येणाऱ्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद म्हणून सरकारचं काम पाहतील. आज ते पत्र जे आहे ते राजभवनवरती थोड्या वेळात जाणार आहे. याआधी गुलाबराव पाटील यांनी देखील साम टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या मनधरणीला यश दिलेलं आहे आणि त्यांनी आमची विनंती मान्य केलेली आहे की ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहेत आणि तसे पत्र आज थोड्याच वेळात राजभवनवरती जाणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता हा जो शपथविधीचा कार्यक्रम आहे तो पूर्ण होणार आहे. सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. फडणवीसांनी देखील शिंदेना विनंती केली होती की तुम्ही मंत्रिमंडळात या म्हणून आणि शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांचा देखील दबाव होता. त्यांनी मनधरणी केली होती आणि अखेर शिंदेसाठी आता राजभवनावर पत्र जाईल. ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.